त्यांनी घोषित होतो. आणि म्हणूनच काँग्रेस पक्षात काही घटना घडल्या आणि ताबडतोब विलासरावजींची भाषणं व्हायरल व्हायला लागली. आज विलासराव असते तर पुन्हा नव्या दमानं काँग्रेसने या आव्हानाला तोंड दिलं असतं अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली. पण आज ती जबाबदारी नव्या पिढीने घ्यायची आहे. अमित भैया, सतीश पाटील, विश्वजित कदम, धीरज आणि ठिकठिकाणी विचारानं प्रेरित झालेले कार्यकर्ते आहेत. विलासरावजींची प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे काम करावं लागेल. मला स्वतःला विलासरावजींच्या सोबत फार काळ काम करण्याची संधी मिळाली. ते महाराष्ट्राचे राजकारण होते तेव्हा मी दिल्लीत होतो. आम्ही महाराष्ट्रात आलो तेव्हा ते दिल्लीत मंत्री म्हणून गेले. 2009 आणि 10चा कालखंड होता. आम्ही दोघी राज्यसभेचे सदस्य होतो. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील आम्ही सहकारी होतो. सुरुवातीला विलासरावजींना अवजड उद्योग खाते मिळालं. मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आलो आणि महाराष्ट्रात येण्यापूर्वी विज्ञान तंत्रज्ञान खात्याचा अतिरिक्त भाग देखील माझ्याकडे होता. तो मला वाटतं 2011-12च्या सुमारास विलासरावजींना मिळाला. मी भेटायला गेलो. त्यांनी नवीन खातं आहे, मला माहित नाही काय पुण्यातले काही जुने प्रकल्प काही प्रलंबित असतील तर नक्कीच मी त्यांना पुढे मार्गी लावेल आश्वासन दिलं. आणि त्यापैकी एक माझ्या मतदारसंघातला मोठा प्रकल्प होता. कराडच्या परिसरामध्ये, कोयना धरणाच्या परिसरामध्ये. कोयना धरण झाल्यानंतर भूकंपाचे धक्के वाढले आणि म्हणून मी मंत्री असताना त्या ठिकाणी भूकंप संशोधन केंद्र व्हावं. तिकडे पायाभरणी केली, मंजुरी वगैरे घेतल्या. तो काही प्रकल्प माझ्या काळामध्ये पूर्ण होऊ शकला नाही. मी विलासराव जाऊन विनंती केली की आता एक आता आपल्याकडे आलेला आहे, अत्यंत महत्वाकांक्षी, जगातला दुसऱ्या क्रमांकाचा हा प्रकल्प आहे आणि तुम्ही त्या प्रकल्पाला मार्गी लावून उद्घाटन करायला देखील यावं. विलासरावजींनी ताबडतोब कागदी कारवाई पूर्ण केली. प्रकल्पाला मंजुरी दिली. ते स्वतः कराडला त्या भूकंप संशोधन केंद्राच्या उद्घाटनाला आले. त्याच दिवशी आम्ही महाबळेश्वरला देखील एक फार कमी आयुष्यामध्ये आणि अचानकपणे विलासराव सगळ्यांना समजून ते दिल्लीत असेल ते मन मात्र महाराष्ट्रातच होतं. तळागाळातले कार्यकर्ते, नुसते आमदार मंत्री नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे, कोण नेता आहे, कोण कुठे गेलेला आहे, कोण कुठं थांबलेला आहे, याची त्यांना जाणव. मला वाटतं की त्यांच्यासारखं वक्ता आज तरी मला महाराष्ट्रात काही दिसत नाही. मला आठवतं की माझ्या प्रचाराला मी त्याला कराडला बोलवलं तर आवर्जून ते आले आणि विलासरावजी येणार म्हटल्यावर अचानक आपसुकच प्रचंड मोठी गर्दी होत असते. त्यांची सबंध महाराष्ट्रामध्ये डिमांड असेल. प्रचाराला तेही देखील न थकता
फारच कमी वयामध्ये आणि ऐन उमेदीमध्ये ते आपल्याला सोडून गेले. कदाचित शेवटच्या दिवसामध्ये त्यांनी तब्येतीकडे लक्ष दिलं नाही, परंतु जर का फक्त लातूर मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रावर मोठा आघात झालेला आहे. दिल्लीत गेले तर दिल्लीत प्रभावी नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. तिन्ही भाषेवर प्रभुत्व होतं. मराठीत तर होतच होतं, पण दिल्लीमध्ये मी दिल्लीत असताना जेव्हा ते प्रश्नामध्ये प्रत्येकाला उत्तर देत असत, हिंदी असो इंग्रजी असो, अत्यंत प्रभावीपणे संसदेमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून ते काम करतात.